Hello guys, myself Gulab Thomre and welcome to the channel Edion Tips. बघा आजपासून एक आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करत आहोत दॅट इज द न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. दिस इज द सेकंड लास्ट चॅप्टर ऑफ द क्लास 11th. ओके, आय होप की म्हणजे तुमचे काय म्हणतात काही डाऊट राहिले नसतील आणि तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने क्लास 11th समजले असेल. ओके, आणखी 2 चॅप्टर आहेत, दॅट इज द न्यूरल आणि ह्याच्यानंतर आणखी एक दॅट इज द केमिकल. ओके, लेट्स स्टार्ट आवर टुडे चॅप्टर दॅट इज द न्यूरल कंट्रोल. ओके, कंट्रोल पहिल्यांदा न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन म्हणजे बघूया काय म्हणते. कोऑर्डिनेशन इज द प्रोसेस थ्रू विच 2 or more organs interact and कॉम्प्लिमेंट द फंक्शन्स ऑफ वन अनदर. म्हणजे सपोज एखाद 2 ऑर्गन असले, सपोज हेअर इज 1 ऑर्गन आणि हेअर इज 1 ऑर्गन, मग ह्यांच्यामध्ये काय म्हणतात कॉम्प्लिमेंट असलं पाहिजे. म्हणजे इंट्रॅक्शन आणि कॉम्प्लिमेंट असले पाहिजे तरच म्हणजे म्हणजे आपली बॉडी व्यवस्थित फंक्शन करेल. नाहीतर जर कॉम्प्लिमेंट नसेल, सपोज एक हात इकडं चालला आहे, आपला पाय इकडं हे व्हायला, म्हणजे जर कॉम्प्लिमेंटच नसेल, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जर असं कोऑर्डिनेशन नसेल, देन काय म्हणतात व्यवस्थित फंक्शन नाही होऊ शकत. ओके, दॅट्स ऑल. ते सगळं हे सगळं दॅट्स इज गिवन. ओके, द न्यूरल सिस्टम प्रोव्हाइड्स अन ऑर्गनाइज्ड नेटवर्क ऑफ पॉईंट टू पॉईंट. येस, म्हणजे 2 कोऑर्डिनेशन जे आहे ना 2 टाईपचं आहे. ओके, हेअर वन इज गिवन आय थिंक. इन आवर बॉडी सिस्टम न्यूरल सिस्टम अँड एंडोक्राइन अँड द एंडोक्राइन सिस्टम जॉईंटली कोऑर्डिनेट. म्हणजे न्यूरल सपोज सिस्टम जे असतात ना आपल्या बॉडीमध्ये 2 टाईपचे आहेत. ओके, जस्ट 1 मिनिट. एक तर न्यूरल अँड अनदर वन इज द केमिकल. ओके, न्यूरल्समध्ये आहेत ना दॅट इज न्यूरॉन्स असतात आणि ह्याच्यामध्ये दॅट इज द केमिकल असतात. केमिकल सबस्टान्सेस आर हेअर. ओके, मग हे जे आहेत ना इन आवर बॉडी न्यूरल सिस्टम अँड एंडोक्राइन सिस्टम जॉईंटली कोऑर्डिनेट अँड इंटिग्रेट ऑल द ॲक्टिव्हिटीज ऑफ द बॉडी फंक्शन इन सिंक्रोनाइज्ड फॅशन. ओके, म्हणजे दोन्ही मिळून आपली बॉडी जी आहे ना, दोन्ही मिळून आपली बॉडी असं म्हणजे सगळ्या काय म्हणतात सगळे फंक्शन वगैरे कोऑर्डिनेट करत असतात. ओके, दॅट इज द न्यूरल अँड एंडोक्राइन. ओके, डन. न्यूरल सिस्टम प्रोव्हाइड्स न्यूरलमध्ये काय होणार, न्यूरल पॉईंट टू पॉईंट नेटवर्क. म्हणजे सपोज इथून ते येतं, 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 म्हणजे सगळीकडे एकदम पॉईंट टू पॉईंट नेटवर्क हे करतं आहे. ओके, दॅट इज द फॉर अ क्विक कोऑर्डिनेशन. अँड द एंडोक्राइन सिस्टम प्रोव्हाइड्स केमिकल कोऑर्डिनेशन थ्रू द हार्मोन्स. म्हणजे एंडोक्राइन जे आहे ना दॅट इज द हार्मोन्स. मग हार्मोन्सचं जे आहे ना नेक्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहोत आणि ते जर न्यूरॉन्सचं जे आहे ना न्यूरॉन्सचं आपण आजच्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. ओके, काय होतं कोऑर्डिनेशन म्हणजे काय. कोऑर्डिनेशन म्हणजे 2 or more ऑर्गन्स इंटरॅक्ट अँड कॉम्प्लिमेंट द फंक्शन्स ऑफ वन अनदर. ओके, आणि ह्याच्यामध्ये दोन टाईपचे असतात, दॅट इज द एक तर न्यूरल आणि केमिकल. न्यूरलमध्ये काय न्यूरॉन्स थ्रू आणि केमिकल्स दॅट इज द हार्मोन थ्रू. दॅट्स ऑल. म्हणजे न्यूरल सिस्टम जे आहे ना न्यूरल सिस्टम आहे ते न्यूरॉन्स थ्रू होते, न्यूरॉन्स. आणि तेच जर केमिकल जर म्हटलं ना दॅट इज हार्मोन्स थ्रू होते. ओके, हार्मोन्स थ्रू म्हणजे सगळे फंक्शन्स आहे ते कंट्रोल करते. ओके, आता न्यूरल सिस्टम आपण आज बघणार आहोत. न्यूरल सिस्टम. ओके, पहिलं काय दॅट इज द न्यूरल सिस्टम of all animals is composed of highly specialized called neurons. Obviously neural system that is the neurons, neurons which can detect, receive and transmit the different kind of stimuli. म्हणजे डिफरंट काइंड ऑफ जे वेगवेगळे स्टिम्युलाई असतात ना ते स्टिम्युलाई डिटेक्ट पण करतं आहे, परत रिसिव्ह म्हणजे एक्सेप्ट करतं आहे, परत आणि ट्रान्समिट. म्हणजे सपोज एखादा काय म्हणतं आहे, सपोज एखादा इम्पल्स झाला तर इम्पल्स पहिला रिसीव्ह करणार. ओके, रिसीव्ह करणार, मग पहिला इथं डिटेक्ट वगैरे करणार म्हणजे कसं आहे बाबा इम्पल्स काय आहे, ठीक आहे. मग त्यानंतर मग इथं काय करणार दॅट इज द ट्रान्समिट. मग इकडे ट्रान्समिट म्हणजे इथं ॲक्च्युली इम्पल्स ट्रान्समिट करायचं, इथं इम्पल्स ट्रान्समिट करणार. ओके, म्हणजे काय करतं हे दॅट इज द इम्पल्स रिसीव्ह, डिटेक्ट अँड देन ट्रान्समिट करते. ओके, रिसीव्ह देन डिटेक्ट अँड देन ट्रान्समिट दॅट द न्यूरॉन्स. द न्यूरल ऑर्गनायझेशन इज व्हेरी सिम्पल इन लोअर. म्हणजे लोअर इन्व्हर्टेब्रेट्स असतात ना हायड्रा इज कंपोज्ड ऑफ
just network of neurons, and the neural system is better organized insect, and where brain is present along with the number of ganglia, neural tissue, the vertebrates form. म्हणजे जसं जसं हे होत जाईल ना तसं तसं डेव्हलप होत गेले. म्हणजे हायड्रामध्ये एकदम सिम्पल होतं, म्हणजे जस्ट न्यूरॉन्स होते. परत इन्सेक्टमध्ये न्यूरॉन तर आलेच, परत गँगली आणि ब्रेन पण आला, आणि ह्युमनमध्ये मग आणखी थोडंसं मोर कॉम्प्लिकेटेड झालं. ओके, म्हणजे कॉम्प्लिकेटेड इन द सेन्स डेव्हलप झाले. ओके, आता त्यातलं आपण ह्युमन न्यूरल सिस्टम बघणार आहोत. ओके, लेट्स स्टार्ट इट. ह्युमन न्यूरल that is system. Human neural system is divided into two parts. First one is the central nervous system and then peripheral nervous system. आता पहिलं जे आहे ना काय म्हणते सेंट्रल नर्वस सिस्टम बघूया. ओके, सेंट्रल नर्वस सिस्टम इन्क्लूड ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड. ह्याच्यामध्ये काय असते, दॅट इज द वन इज द ब्रेन and another one is the spinal cord. ओके, सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये दोनच आहे. सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये एक तर म्हणजे ह्युमन नर्वस सिस्टम इज दोन ह्याच्यापासून बनले. एक तर सेंट्रल नर्वस सिस्टम अँड देन सेकंड वन इज द पेरिफेरल नर्वस सिस्टम. आता यातलं पहिलं आपण बघणार आहोत, दॅट इज द सेंट्रल नर्वस सिस्टम. सेंट्रल नर्वस सिस्टम दोन म्हणजे काय म्हणतात, सेंट्रल नर्वस सिस्टम इज काय म्हणतात कशापासून म्हणलं, दॅट इज द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड, किंवा सेंट्रल नर्वस सिस्टम इन्क्लूड द ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड. ओके, इज द साईट ऑफ इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग अँड कंट्रोल. आता पेरिफेरल नर्वस सिस्टम कॉम्प्राइजेस ऑल द नर्व्स ऑफ द बॉडी असोसिएटेड विथ द सेंट्रल नर्व. मग ह्यांच्यासोबत जेवढ्या काही नर्व्स असतात ना, यांच्यासोबतच्या नर्व्स जेवढ्या सगळ्या असतात ना, सगळ्या हे कोण कंट्रोल करते, दॅट इज द पेरिफेरल नर्वस सिस्टम. ओके, the peripheral nerve comprises all the nerves of the body associated with the central nervous system. ओके, आता हे झालं सेंट्रल नर्वस सिस्टम. आता पेरिफेरल नर्वस सिस्टम. ओके, पेरिफेरल नर्वस सिस्टम आर ऑफ टू टाइप्स. एक तर ॲफरंट आणि इपरंट. and another one is the efferent. Okay, the afferent nerves transmit the impulses from tissue or organ to the central nervous system. ओके, म्हणजे ॲफरंट म्हणजे काय, अवे ट्रान्समिट करणार, दॅट इज द ट्रान्समिट इम्पल्सेस फ्रॉम टिश्यू टू द ऑर्गन्स. ओके, अँड द इफरंट इम्पल्सेस फ्रॉम द सेंट्रल नर्वस सिस्टम टू द पेरिफेरल. म्हणजे काय करणार माहिती आहे का, सपोज ॲफरंट ही कुठून ते कुठं होणार, दॅट इज द टिश्यू और ऑर्गन टू दॅट इज द सेंट्रल नर्वस सिस्टम. ओके, आणि ह्याच्यामध्ये कुठून ते कुठं होणार, ह्याच्यामध्ये दॅट इज द सेंट्रल नर्वस सिस्टम इम्पल्सेस फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टम टू टिश्यू और ऑर्गन्स. ओके, सेंट्रल नर्वस सिस्टम टू टिश्यू और ऑर्गन. ओके, डन. दॅट्स इट. म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टम दोन टाईप्स आहेत, दॅट इज द ॲफरंट आणि इपरंट. ओके, ॲफरंटमध्ये काय ना, टिश्यू और ऑर्गन्सपासून एक जे इम्पल्स येणार ना, दॅट इज सेंट्रल नर्वस सिस्टमपर्यंत जाणार. आणि परत इपरंटमध्ये काय होणार, दॅट इज सेंट्रल नर्वस सिस्टम ते टिश्यू और ऑर्गनपर्यंत येऊन म्हणजे इम्पल्सेस ट्रान्समिट करणार. ओके, डन. आता पुढं काय म्हणते बघा, द PNS डिवायडेड इंटू टू ह्याच्यामध्ये, दॅट इज द ऑटोनॉमिक आणि सोमॅटिक. ओके, अनदर वन इज द डिव्हिजन, दॅट इज द PNS काय म्हणते, दॅट इज द अनदर SNS सोमॅटिक नर्वस सिस्टम, अँड अनदर वन इज द दॅट इज द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम, दॅट इज ANS. ओके, द सोमॅटिक न्यूरल सिस्टम रिलेज इम्पल्सेस फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टम टू स्केलेटल मसल्स. इथं काय होते, दॅट इज CNS. ओके, CNS टू स्केलेटल muscles, while the autonomic neural system transmit impulses from CNS to involuntary organs. CNS to involuntary organs. Okay, central nervous system to involuntary organs and smooth muscles. इथं कसलं होतं, that is the skeletal muscle. Okay, skeletal muscle. आणि इथं काय, दॅट इज द स्मूथ मसल. दॅट इज द
हां येस दॅट्स ऑल. स्मूथ मसल. द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम इज फर्दर क्लासिफाईड एज सिम्पॅथॅटिक अँड पॅरासिम्पॅथॅटिक. हे जे ऑटोनॉमिक आहे ना ANS is then divided into sympathetic, okay, and then parasympathetic. Okay, parasympathetic. Visceral nervous system. Visceral nervous system is a part of the peripheral nervous system that comprises the whole complex of nerves, fibers, ganglia and plexus by which impulses travels from CNS to viscera. म्हणजे another one is the visceral nervous system. Visceral nervous system is there. Visceral nervous system म्हणजे काय? Visceral nervous system मध्ये आहे ना VNS. Visceral nervous system मध्ये that is the CNS ते direct, that is the viscera. Okay, VISCERA. डन. काय काय होतं नर्वस सिस्टममध्ये दॅट दी न्यूरल सिस्टममध्ये न्यूरॉन थ्रू कंट्रोल होतं आणि केमिकल आहे दॅट इज हार्मोन थ्रू. ओके, आणि पहिला नर्वस सिस्टमचा काय म्हणतात फंक्शनल दॅट इज द स्मॉलेस्ट पार्ट किंवा फंक्शनल पार्ट दॅट इज द न्यूरॉन. ओके, न्यूरॉन्स काय करतात पहिल्यांदा कोणताही इम्पल्स आला त्या इम्पल्सला काय करणार पहिल्यांदा रिसिव्ह करणार रिसिव्ह केला त्यानंतर त्याला डिटेक्ट करणार म्हणजे बाबा कोणत्या टाईपचा इम्पल्स आहे कसं आहे काय, मग त्याला परत मग ट्रान्समिट करणार म्हणजे कुठं पाठवायचं तिकडं ट्रान्समिट केला. ओके डन. त्यानंतर ह्युमन न्यूरल सिस्टम जे आहे ना दोन ह्याच्यापासून म्हणले, एक तर सेंट्रल नर्वस सिस्टम आणि अनादर वन इज द पेरिफेरल नर्वस सिस्टम, किंवा तीन ह्याच्यापासून म्हणा, एक तर सेंट्रल नर्वस सिस्टम, सेकंड वन इज द पेरिफेरल नर्वस सिस्टम अँड थर्ड वन इज द विसरल नर्वस सिस्टम. ओके, सपोज थर्ड म्हणूया आपण दॅट इज द विसरल नर्वस सिस्टम. आता पहिल्या स्टार्टिंगला बघूया आपण दॅट इज द सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये काय तर सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये एकतर ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड. ओके, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड आणि ह्यांच्यासोबत जेवढ्या नर्वस आहेत ना त्या कॉम्प्राइज म्हणजे कशा अंडर येतात दॅट इज द पेरिफेरल नर्वस सिस्टमच्या अंडर येतात. ओके डन, दॅट्स ऑल. आता पहिला आपण बघणार आहोत दॅट इज द पेरिफेरल नर्वस सिस्टम. पहिला सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये काय दॅट इज द ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, हे डन झालं सेंट्रल नर्वस सिस्टम. देन सेकंड वन इज द पेरिफेरल नर्वस सिस्टम. पेरिफेरल नर्वस सिस्टममध्ये ना एकतर ॲपरंट नर्व्स ह्याच्यामध्ये ह्याचे जे नर्व्स असतात ना एकतर ॲपरंट असतात आणि अनदर वन इज द इफरंट नर्व्स. ॲपरंट नर्व्स जे असतात ना ॲफरंट म्हणजे अवे म्हणजे टिश्यू ऑर ऑर्गन्सपासून ते लांब म्हणजे दॅट इज द सेंट्रल नर्वस सिस्टमकडं. ओके, आणि इफरंट म्हणजे जवळ दॅट इज द सेंट्रल नर्वस सिस्टमपासून ते टिश्यू ऑर ऑर्गनपर्यंत. ओके, इथंपर्यंत डन झालं, इथंपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ओके, त्यानंतर पेरिफेरल नर्वस सिस्टमचं अगेन क्लासिफिकेशन. ह्यामध्ये दोन असतात दॅट इज द सोमॅटिक न्यूरल सिस्टम अँड अनदर वन इज द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम. सोमॅटिक जे आहे ना सेंट्रल नर्वस सिस्टम ते स्केलेटल मसल्सपर्यंत जाणार म्हणजे इम्पल्स ट्रान्समिट करणार, आणि ते जर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम म्हणलं ना देन CNS टू काय म्हणतात इनव्हॉलंटरी ऑर्गन्स आणि स्मूथ मसल्स. ओके, आणि ANS अगेन डिवायडेड टू सिम्पॅथॅटिक अँड पॅरासिम्पॅथॅटिक, आणि थर्ड वन इज द विसरल नर्वस सिस्टम दॅट इज सेंट्रल नर्वस सिस्टम टू विसरा. आय होप की काही डाऊट राहिले नसतील. ओके, तीन टाईपच्या नर्वस सिस्टम आहे, एक तर पहिलं स्टार्टिंगचं सेंट्रल नर्वस सिस्टम ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, देन सेकंड वन इज द पेरिफेरल नर्वस सिस्टम, त्यामध्ये पेरिफेरल नर्वस सिस्टम ह्याच्यामध्ये SNS आणि दॅट इज सोमॅटिक न्यूरल सिस्टम आणि ऑटोनॉमिक न्यूरल सिस्टम हे येतं आहे. त्यानंतर सिम्पॅथॅटिक ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमचं दॅट इज सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक, आणि थर्ड वन इज द विसरल नर्वस सिस्टम दॅट इज सेंट्रल नर्वस सिस्टम ते विसरा. देअर इज नथिंग मोर दॅन धिस. ओके डन. काय यार काय ह्युमन न्यूरल सिस्टम तीन ह्याच्यापासून म्हणलं, एक तर सेंट्रल नर्वस सिस्टम, पेरिफेरल नर्वस सिस्टम अँड थर्ड वन इज द विसरल नर्वस सिस्टम. सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये काय ना दॅट इज द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड, आणि पेरिफेरल नर्वस सिस्टममध्ये काय ना पेरिफेरल नर्वस सिस्टम दॅट इज द ॲपरंट आणि इपरंट नर्व्स, आणि SNS अँड दॅट इज सोमॅटिक न्यूरल सिस्टम अँड द ऑटोनॉमिक न्यूरल सिस्टम. सोमॅटिक न्यूरल सिस्टममध्ये दॅट इज द CNS टू सेंट्रल नर्वस सिस्टम टू स्केलेटल मसल, आणि इकडे आहे ते दॅट इज द CNS टू इनव्हॉलंटरी ऑर्गन्स अँड स्मूथ मसल्स, अँड सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक कशा अंडर येतं दॅट इज द ANSच्या, आणि विसरल नर्वस सिस्टम दॅट इज CNS टू विसरा. दॅट्स ऑल, खतम. ओके, थँक्यू सो मच, बाय बाय.